धुळ्यात मुंबई आग्रा महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात घडलेला आहे। ट्रकच्या जोरदार धडकेत बसचा चक्काचूर झालाय। शिरपूरहून सिंदखेडाला जाणाऱ्या बसचा हा अपघात घडला। अपघातात एक जण ठार आहे, 15 जण जखमी असल्याची माहिती मिळते। संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुद्धा केल्याचं बघायला मिळतं। ही आपण पुढारी न्यूजची एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य बघतोय। धुळ्यामध्ये मुंबई आग्रा महामार्गावर हा एसटी बसचा भीषण अपघात घडलेला आहे आणि ज्यामध्ये एका जणाचा मृत्यू झालाय तर 15 जण ही जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळते। ट्रकच्या जोरदार धडकेत बसचा चक्काचूर झाला। ती दृश्य सुद्धा आपण बघू शकतोय। बसचा संपूर्णपणे चक्काचूर झालेला आहे। शिरपूरहून सिंदखेडाला ही बस जात होती, त्या दरम्यान हा अपघात घडलेला आहे। दरम्यान संतप्त नागरिकांनी रास्ता रोको सुद्धा केलेला आहे, त्यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे। हे दृश्य आपण बघू शकतोय, अपघाताचे दृश्य आपण बघतोय। भीषण अपघात घडलेला आहे आणि शिरपूर आगाराची बस या ठिकाणी अपघातग्रस्त झालेली आहे। शिरपूरकडून शिंदखेडा जाताना या बसचा अपघात झालेला आहे। बसचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे। आपण जर बघू शकतो तर बसच्या मध्यभागी ट्रकनं धडक दिली आणि या अपघातात कमीत कमी एक जण ठार असल्याचं सांगण्यात येत आहे, तर 15 जण गंभीर जखमी आहेत। अद्यापही आकडा समजू शकलेला नाही, मात्र या ठिकाणी गावकऱ्यांनी रस्ता रोको केलेला होता। घटनास्थळी प्रथमदर्शी जे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय नाव आहे तुमचं? माझं नाव विकास दिलीप पाटील। काय सांगणार, काय घडलं होतं? नेमकं आहे ना, आपली शिंदखेडा आगाराची बस शिंदखेडा जाताना टर्न मारत होती, तर तिकडनं ट्रक आली आणि त्याने धडक दिली। तर याच्यात गंभीर स्वरूपात 30 ते 35 लोक जखमी झालेले आहेत आणि 2 ते 3 जण सिरियस आहेत। तर त्याच्यात डेथ होण्याची त्यांची शक्यता आहे। काय सांगणार तुम्ही? प्रथमदर्शी होतात, काय काय घडलं होतं? प्रथम 5 लोक, एक 2 मावशी होत्या, एक ते दादा होते आणि एक 18 वर्षाची मुलगी होती आणि एक 13 वर्षाची मुलगी। हे 5 लोक गंभीर सिरियस आहेत आणि जे किरकोळ जखमी आहेत ते 17 ते 18 लोक किरकोळ जखमी आहेत। किती वाजेची घटना आहे? 8 वाजे, ही 8 वाजे, जवळपास 8 वाजले असतील त्यावेळेची घटना आहे। नक्कीच शिरपूरकडनं शिंदखेडा जाणारे शिंदखेडा आगाराची बस होती, जी मुंबई आग्रा महामार्गानं शिंदखेडा रस्त्याला जाणार होती। मात्र वर्षी आणि दबाशीच्या गावादरम्यान हा अपघात घडलेला आहे, ज्या अपघातात कमीत कमी 15 जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येते। मात्र अद्याप मृत्यूचा आकडा समजू शकलेला नाहीये। एक ठार असल्याची माहिती आता प्राथमिक समोर आलेली आहे। ट्रकनं धडक दिली होती, जी इंदोरकडे जाणारी होती, त्यानं धडक दिल्यामुळं बसचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचं आपण बघू शकतो। या ठिकाणी अनेक प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत, ज्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि भीषण असा अपघात हा म्हणावा लागेल, ज्यात असंख्य लोकांना इजा झालेली आहे। या ठिकाणी ग्रामस्थांकडून देखील रस्ता रोको करण्यात आला होता। त्याचं कारण असं आहे की या पहिले देखील या ठिकाणी अपघात घडलेले आहेत आणि अपघात घडू नयेत यासाठी या ठिकाणी ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात आलं होतं। काय नेमकं आंदोलनाचं कारण? आंदोलनाचं असं मागणी आहे की मागे अनेक वेळेस ऍक्सिडेंट झाले, 4-5 जण इथं ठार झालेले। प्रत्येक वेळेस आम्ही NH3 हायवेच्या ऑफिसला आणि टोल नाक्याला अर्ज दिला, पण त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही। आमची मागणी अशी आहे की इथं स्पीड ब्रेक होण्यासाठी, स्पीड कमी होण्यासाठी ब्रेकर दोघी साईडला देणे आवश्यक आहे। जर दिलं नाही तर भविष्यात असे भरपूर ऍक्सिडेंट होतील। कारण की आता जो आपला गिधाड्याचा जो पूल आहे तो बंद झालेला आहे, अवजड वाहनांना तिथं बंदी केलेली आहे, तर सर्व अवजड वाहन बस वगैरे इथून वापरतात। तर मोठा रहदारीचा रस्ता झालेला आहे। ब्रेकरची गावकऱ्यांची मागणी, वारंवार इथं जे ऍक्सिडेंट होत आहेत, किनारच्या पूल बंद झाल्यामुळे इथं ट्रॉफिकची संख्या वाढलेली। शिंदखेडा जाणारी जी ट्रॉफिक आहे पूर्णपणे ती दबाशी मार्गे जात असल्यामुळे इथं ब्रेकर देणं आणि टर्निंग जे दिलेले आहेत ते टर्निंग व्यवस्थितपणे पास होतील आणि गाड्या एकमेकांना हे होणार नाही याची दक्षता आपण जर बघितलं तर शिरपूरकडून शिंदखेडा जाणाऱ्या तापी नदी पुलावरचा इंग्रजकालीन पूल होता आणि तो पूल बंद केल्यामुळं शिरपूरचे जे बस आहेत ते या मार्गे जात होते आणि या ठिकाणी ब्रेकर हवं, या ठिकाणी गतिरोधक असावं। गतिरोधक राहिलं तर बसेस गाड्यांची स्पीड कमी होईल आणि यामुळे अपघात टळेल असं येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे। पण यामुळं मोठा अपघात या ठिकाणी घडलेला आहे, ज्यात एसटी बस आहे जी चक्काचूर झालेली। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे।